किंवा त्याहून अधिक निर्माते एकत्र येऊन नाट्यनिर्मिती करण्याचा पायंडा मराठी रंगभूमीवर चांगलाच रुजत चाललाय। त्यात प्रशांत दामलेंच्या चाहत्यांसाठी आज एक खास खबर। प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि चंद्रलेखा या दोन संस्था एकत्र येऊन घेऊन येत आहेत एक नवं कोरं नाटक बहुरूपी। नुकतंच या नाटकाच्या मुहूर्ताचा नारळ प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांच्या हस्ते वाढवण्यात आला। शेखर ढवळीकर लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे मंगेश कदम यांनी। विद्या चितळे, आरती वडकबाळकर, मयूर खांडगे, अनिरुद्ध जोशी आणि प्रशांत दामले या कलाकारांसोबत निर्माती मोहन वाघही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। एक चांगले नाटक करण्यासाठी आम्ही सगळी मेहनत करतोय आणि आज या तालमीचा मुहूर्त आज आम्ही करतोय। प्रशांत दामले सारखा अष्टपैलू कलाकार या नाटकाला मिळणं ही लेखक म्हणून सांगायचं झालं तर माझी एक फॅन्टसी कम ट्रू, म्हणजे जे स्वप्न मी अनेक वर्ष उराशी बाळगलं होतं ते पूर्ण झालं असं म्हणावं लागेल। कारण गेली 25 वर्ष प्रशांत दामले ज्या रीतीने रंगभूमी गाजवत आहेत त्यांची नाटकं पाहत मी मोठा झालेलो आहे। त्यामुळं कुठंतरी अशा स्वरूपाच्या नाटकाला त्यांच्यासारखा अष्टपैलू कलाकार लाभावा हा एक फार चांगला समाधानाचा योग लेखक म्हणून माझ्यासाठी आहे। माझ्याकडे जे चांगलं घडतं ते घडवायचा प्रयत्न करतो। प्रशांत वाचलं माझ्यामुळे काहीतरी चांगलं घडेल निश्चित घडेल याची मागणी करतो। या नाटकाचं नेपथ्य आणि प्रकाश योजना मोहन वाघ यांच्या देखरेखीखाली होते। चंद्रलेखासारखी संस्था या नाटकाबरोबर कोलॅबरेट केलेलं आहे। अशोक पत्की संगीत देणार आहेत। तर ही सगळी बडी मंडळी आहेत नाटकाला सपोर्ट करणारी आणि माझ्या मते ही जी सगळी नावं आहेत ही नावं एक यशस्वी नाटक होईल याची ग्वाही देणारी नावं आहेत। तर मला खात्री आहे प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं दुसरं नाटकसुद्धा अतिशय लोकप्रिय होईल। मराठी नाट्यरसिक जो आहे त्या मराठी नाट्यरसिकाला नेहमीच सकस नाटकांची गरज असते। विनोद तो त्यांना आवडतोच, त्याबद्दल काही दुमत नाही, पण विनोदाबरोबर एखादी महत्त्वाची गोष्ट जर त्यांना सांगता आली जी आपल्या रोजच्या आयुष्यात जी आयुष्याशी निगडीत आहे ही जर गोष्ट सांगता आली आणि त्यांना जर ती कळली तर मला असं वाटतं की ते त्या नाटकाचं ते यश आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की आमची संपूर्ण टीम अतिशय मेहनत घेऊन हे नाटक बसवत आहे आणि ह्या नाटकाचा मुहूर्ताचा प्रयोग 31 अक्टूबरला दुपारी शिवाजी मंदिरला आम्ही करणार आहोत। मुझे बहुत खुशी हो रही है कि मराठी थिएटर वाले जिनको मैं इतनी इज्जत देता हूँ, जहाँ से हमने काफ़ी कुछ सीखा भी है और काफ़ी ड्रामा भी लिए हैं उनके गुजराती में करने के लिए और हिंदी में करने के लिए। एक तो shaadi@barbari.com जो एका लग्नाची गोष्ट वो भी लिया हुआ है। तो मुझे बहुत खुशी होती है कि जिनको मैं रिस्पेक्ट देता हूँ वो लोग मुझे इतना रिस्पेक्ट देते हैं, तो मैं उसके लिए आप सभी का बहुत बहुत आभारी हूँ। प्रशांत के इस ड्रामा को मैं चाहता हूँ कि सक्सेस मिले और जैसे पास में काफ़ी प्रशांत के ड्रामा चले वैसा ये भी चलता रहे और मराठी रंगभूमि से हमें अच्छे और ड्रामा मिलते रहे। थैंक यू वेरी मच। बहुरूपी या नावावरूनच प्रशांत दामले ह्या नाटकात आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही, पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल। गेले काही दिवस नाट्यरसिक ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते त्या चंद्रकांत कुलकर्णी यांनीही नुकत्याच आपल्या नव्या नाटकाचा मुहूर्त केला। नाटकाचं नाव आहे ज्याचा शेवट गोड। अशोक खांडे यांच्या हस्ते झालेल्या या मुहूर्ताला हाऊसफुलची टीमही हजर होती। रत्नाकर मतकरी लिखित या नाटकाची खासियत म्हणजे यात निर्मिती सावंत चक्क 6 भूमिका साकारणार आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत सुनील तावडे। आता कुठे निघाला? आलो जातो। ती प्रेक्षकांना नेहमीच आहे, गरमागरम हवं म्हणणार पण थंड केल्याशिवाय काही पिणार नाही। न करून गाणं गुणगुणत बसते। या गाण्याचं वर्डिंग काय असं आम्हाला सेन्सरने विचारलेलं आहे। रत्नाकर मतकरी यांचं हे नाटक आणि सुरेख नाव घेऊन जन्माला आलं आहे तेव्हा नाटकाचं एकंदरीत सगळं काही प्रेक्षकांच्या दृष्टीने गोड होईल असं मला वाटतं।
आणि ते व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. चंद्रकांत कुलकर्णीसारखा एक हरवणारी दिग्दर्शक ते उत्तम रीतीने निभावून नेईल. निर्मिती सावंत, सुनील तावडे आणि त्यांची इतर मित्रमंडळी उत्तम अभिनय करून ते चांगल्या रीतीने मार्गाला लावतील याबद्दल मला शंका नाही. पण तरीही त्यांना त्यासाठी शुभेच्छा. 4च कलावंतांना घेऊन त्यांच्या पूर्ण अभिनयाची, ज्याला आपण म्हणूया की क्षमता सामर्थ्य वापरून त्याचा थिएट्रिकल गेम करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि उत्तम जमलेलं आहे नाटक. मला स्वतःला खरं म्हणजे मतकरी आज खूप खुश आहेत की नाटकाचा मुहूर्त झाला. मी खुश आहे, पण माझं टेन्शन वाढलेलं आहे, कारण आता खरं काम माझं आणि निर्मिती आणि आमच्या नटांचं सुरू होणार आहे. आणि ते तुमच्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही प्रोसेस महिनाभराची ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं. याच्यामध्ये माझ्या वेगवेगळ्या 6 भूमिका आहेत. म्हणजे एकच भूमिका कंटिन्यू नाही आहे, 6 भूमिका मी वेगवेगळ्या करते याच्यामध्ये. आणि मला असा रोल एक सांगता येणार नाही त्यामुळे. पण म्हणजे जसं आता मी म्हटलं तसं की मतकरीने ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत भूमिका, त्या सगळ्या भूमिकेना योग्य न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मतकरींसारखा गोड लेखक, चंद्रकांत कुलकर्णीसारखा गोड दिग्दर्शक, निर्मितीसारखी गोड अभिनेत्री आणि दिलीप जाधवसारखा गोड निर्माता आणि त्याच्यात माझ्यासारख्या गोड अभिनेत्याचा सहभाग. त्यामुळे नाटकाचा शेवट नाव जरी गोड असलं तरी हा गोड प्रवास असाच सुरूच राहणार आहे. त्यामुळे या नाटकाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. असे भरपूर या नाटकाचे प्रयोग होत असं मला मनापासून वाटतं. थँक्यू. मराठी रंगभूमीवरच्या सुगीची ही चाहूल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ह्या 2 नाटकांच्या शुभारंभाची खबर घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईल.